वायपर म्हणजे ज्या पापण्या आपल्या निसर्गाने दिलेल्या पापण्या त्या आपण वापरायला हव्यात. फक्त मोबाईलच्या यूजमुळे आपण त्या वापरत नाही. तुम्ही कुणालाही ट्रेनमध्ये प्रवास करताना किंवा कुठेही पहा, ऑब्झर्व करा, प्रत्येकजण मोबाईल असा एकटक पाहत असतो, तो ब्लिंक करत नाही. नॉर्मल ब्लिंकिंग रेट हा 12 ते 15 टाइम्स अ मिनिट, म्हणजे प्रत्येक मिनिटामध्ये आपण 12 to 15 टाइम्स ब्लिंक करायला हवं, जे आपण मोबाईल पाहताना बिलकुल करत नाही. आपण आपल्या मुलांना ऑब्झर्व करा, घरात कुणालाही ऑब्झर्व करा, तो रेट 12-15वरनं अक्षरशः 1-2 वरती येतो, जो की मोबाईल पाहताना तो रेट 30पर्यंत जायला हवा. तुम्ही ब्लिंक केलं नाही तर तुमची टिअर फिल्म फॉर्म होणारच नाही किंवा अश्रूंचा थर त्या कॉर्नियावरती पसरवला जाणारच नाही. अश्रू हे सगळ्यात महत्त्वाची लेअर आहे डोळ्यातली. आपण सगळे कॉर्नियाचे आजार पाहतो, आपण लेन्समध्ये काय झालं का पाहतो, रेटिनामध्ये काय झालं का पाहतो, पण यापेक्षाही महत्त्वाचं किंवा फर्स्ट लेअर जी आहे, जिच्याकडे आपण लक्ष द्यायला हवं आणि जी सध्या सर्वात दुर्लक्षित आहे, ती म्हणजे टिअर फिल्म, अश्रूंचा थर. त्याच्याकडे लक्ष फार कमी आहे, त्यामुळे ड्रायनेस फार जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. पण हे आता तुम्ही 15-20चा जो काही फॉर्म्युला सांगितला, किती मिनिटानंतर हे डोळे असे मिचकवायचे? 15 ते 20 मिनिटानंतर डोळे 1 मिनिट बंद करायचेत, डोळे उघडून 20 फुटापर्यंत पाहायचं, दूर पाहायचं आणि हळूहळू परत जवळ पाहत येण्याचं काम करायचं. त्याच्यामुळे काय होतं की एकटक मोबाईल पाहण्यामुळे ड्रायनेस तर होतोच, अश्रूंची थर वाढला जातो, प्लस ज्या डोळ्याच्या मसल्स असतात, ज्या फोकसिंग मसल्स, ज्याला आपण सिलिअरी मसल्स म्हणतो, ज्या नियर ऑब्जेक्टला फोकस करतात, त्या एकाच पोझिशनमध्ये राहिल्यामुळे त्यांचा स्पाझम होतो. जसा आपला हात आकडतो एखादं वजन आपण हातामध्ये पकडल्यानंतर, तसाच डोळ्यांच्या मसल एकटक पाहिल्यामुळे त्या मसल्स स्पाझममध्ये जातात आणि जेव्हा आपण दूर पाहू तेव्हा त्या विस्फारल्या न गेल्यामुळे, म्हणजे त्याच्या स्ट्रेचिंग न झाल्यामुळे त्या एकाच ठिकाणी आखडतात, त्याला स्पाझम म्हणतात. त्या स्पाझममुळे दूरची नजर कमी होते आपली. त्याला सुडो मायोपिया म्हणजे खोटा आलेला, म्हणजे जो खरा नंबर नसतो, जो खोटा मायोपिक नंबर, खोटा मायनस नंबर डोळ्यात इंड्यूस होतो. त्यालाच आजकाल कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम म्हणतात आपण किंवा म्हणतो. त्याचंही नाव आता बदलून ड्राय आय डिसीजमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. म्हणजे डोळे कोरडे पडणं हे तुमच्या चष्मा लागण्याशी पण निगडीत होऊन गेलेलं आहे का? हो, होऊन गेलेलं. त्याच्यात तो खोटा नंबर असतो, तो खरा नंबर नसतो. जर आपण प्रॉपर ड्रायची ट्रीटमेंट केली तर तो नंबरही निघून जातो.